पूर्वी देशात धानाच्या हजारो जाती अस्तित्वात होत्या। कालांतराने या जाती लुप्त होऊन त्यांची जागा संकरित बियाणांनी घेतली। अधिक उत्पादन देणाऱ्या, खाण्यास रुचकर आणि आपल्याकडील हवामानाला पूरक अशा देशी जाती कधी लुप्त झाल्या ते कळलंच नाही। मात्र उत्तर प्रदेशातील वाराणसीचे प्रकाश सिंग रघुवंशी या जातींच्या जतनाचं आणि त्यांच्या प्रसार प्रचाराचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतायत। त्यांच्या या कामाची माहिती मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातल्या पारशिवनी तालुक्यातल्या कन्हानचे संजय सत्यकारांनी त्यांच्याकडून धानाचं कुदरत कुबेर आणि कुदरत लाल बासमती वाणाचं बियाणं मागवलं। आमच्या शोधामध्ये आम्हाला माहित पडलं की प्रकाश सिंग रघुवंशी हे यूपीचे एक शेतकरी आहेत। त्यांनी स्वदेशी बियाण्याच्या नावाने त्यांनी मोठं काम केलं आणि त्यांच्या बियाण्यामध्ये उत्पन्नामध्ये 1.5 पटीचा फरक येते आमच्या पारंपरिक संकरित जे कंपन्याचे बियाणं त्याच्यामध्ये। तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती केली आणि त्यांचं बियाणं आम्ही गेल्या 1-2 वर्षापासून ह्या परीतल्या शेतकऱ्यांना वाटप करण्याचा प्रयत्न करत होतो आणि रिझल्ट घेत होतो। त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्ही काय केलं की ह्या तीनही तालुक्यात आम्ही निःशुल्क 600 शेतकऱ्यांना धानाचं बियाणं वाटप केलं आणि त्यांना आम्ही जास्त बियाणं नाही दिलं। 200, 400, 500 ग्राम बियाण्याच्या वरती आम्ही एक शेतकऱ्याला दिलेलं नाही। हे 500 आणि 200 ग्राम बियाणं ज्यांनी होतकरू शेतकरी होते, खरे शेतकरी, त्यांनी प्रयोग केला आणि आज त्यांच्या प्रयोगामध्ये यशस्वी प्रयोग हे तुम्हाला माझ्या मागे दिसून पडते। यंदा रघुवंशींनी 200 ते 250 किलो बियाणं निःशुल्क नागपूरला पाठवलं। ते बियाणं जवळपास 600 शेतकऱ्यांना वाटण्यात आलं। याच बियाणातून 12 ते 15 किलो बियाणाची सत्यकारांनी 3 एकरांवर 3 पद्धतीनं पेरणी केली। श्री पद्धती, फेक पद्धती आणि कोंब आल्यानंतर रोपं टाकली। लेबर हा मोठा शेतकऱ्यांना अवघड झालेला विषय आहे आणि पाण्याचं वरचं पाणी पडणारं जे टायमिंग आहे ते मागं पुढं होऊन राहिलं। तर ह्या सगळ्यामध्ये आमचे शेतकरी जे रोपं तयार करतात त्या रोपाचा पाऊस उशीर आल्यामुळे वय जास्त होते आणि पिकाच्या उत्पन्नावर पूर्णपणे फरक पडते। आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा करता प्रॅक्टिस करताना, लागवड प्रॅक्टिस करताना आमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये मौसमला, लेबरला कसं काय थोडंसं मात देऊन किंवा त्यांना त्या मौसमच्या सोबत काम कसं करता येईल। तर आम्ही श्री पद्धत 8 ते 12-15 दिवसाच्या त्या काळात लेबर आणि मौसम साथ देईल त्या दिवशी लावायचं। दुसरं आम्ही एक पद्धत याच्यामध्ये नवीन प्रकारे करून पाहिलं ह्या परिसरात की डायरेक्ट बियाणं भिजू टाकून डायरेक्ट बियाणं शेतात 10 इंचाच्या फरकावर लावायचं। आणि तिसरी पद्धत आम्ही डायरेक्ट शेतात, मूळ शेतात चिखला न करताना बियाणं फेकलं। तर आमच्या ह्या तीनही पद्धतमध्ये रिझल्ट आपण आता फिरलेत आमच्यासोबत, ते रिझल्ट पाहिले तर आम्हाला तीनही पद्धतमध्ये अतिउत्तम रिझल्ट आले। बियाणं सुद्धा आम्हाला पारंपरिक पद्धतीपेक्षा 25% लागलं, हे महत्त्वाचा याच्यात विषय आहे। संजय सत्यकार यांच्या पुढाकारानं देशी बीजाच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातले जवळपास 600 शेतकरी एकत्र आलेत। आज सत्यकारांकडे 1.5 एकरात कुदरत कुबेर आणि कुदरत लाल बासमतीचं पीक आहे। हे पीक जवळपास 90 ते 100 सेंटीमीटर उंच वाढलंय। रोपांचा बांधा मजबूत असल्यानं धान पडत नाही, शिवाय निरोगी आहे। एका दाण्याला 30 ते 40 काड्या आल्या असून एका लोंबीत 300 ते 500 पर्यंत दाणे आहेत। यासाठी अवघी 1 फवारणी केल्याचा त्यांचा अनुभव आहे। आम्ही त्यांच्याकडून 3 प्रकारच्या व्हेरायट्या मागितल्या। एक आहे कुबेर, कुदरत आणि लाल बासमती। आमच्या भागात शेतकरी आणि शेतकऱ्यांचे भरपूर लोक असे म्हणायचे की बासमती ह्या परिसरात होत नाही। त्याचे काही वेगळे कारण असेल, पण आम्ही सक्सेसफुल, आमच्या पाठीमागे जे धान दिसते बासमती, हे पूर्ण सक्सेसफुल बासमती। ह्या परिसरामध्ये जे पारंपरिक संकरित बियाणं आहे त्याला एक 300-350 बियाण्याचे दाणे लागतात, पण आमच्या ह्या बियाणामध्ये 400, 450, 500 पर्यंत बियाणं आलं आहे। एका ठोंबाला इतकी मजबूती आहे का ते पडणार नाही। आमच्या 5 फुटाचं झाड होऊन सुद्धा त्याची काडी मजबूत आहे। कारण लोकांना असं वाटतं की लांब असलं तर पडल, नुकसान होईल, पण हे अशातले काही भानगड नाही। तुम्हाला दिसते, आम्ही आणखी पण शेतकऱ्यांना हे बियाणं दिलं। सत्यकारांनी श्रीराम चकोलेंसोबत हा प्रयोग केलाय। आज त्यांच्या शेतातलं धान अतिशय निरोगी असून ते जवळपास 4 ते 5 फुटांपर्यंत उंच झालंय। चकोलेंना एरवी संकरित वाणापासून केवळ एकरी 15 ते 20 क्विंटल तांदळाचं उत्पादन मिळायचं, पण त्यात वाढ अपेक्षित असून 20 ते 25 क्विंटलवर जाईल असा अंदाज आहे। कंपनीची बिजाई घेत होतो, जे बिजाई आम्ही म्हणजे 2000 रुपये क्विंटल विकायचे, ते परत 8000 रुपये क्विंटलने परत घ्यायचे आम्ही आणि ते लागवड करायची। तर आम्हाला 20 ते 25 बोरेपर्यंत धान व्हायचे
आता हे आम्हाला सत्तेकार साहेबांनी बिजाई दिली कुबेर म्हणून आणि बासमती. अ, ते बासमती दिली आणि कुबेर तर ते निःशुल्क दिली, त्यांनी आमच्याकडून काही पैसे घेतले नाही. पण त्याच्या झाड म्हणजे एक मजबूत आणि उंच आणि चांगला ठोम म्हणजे मोठा आहे. त्याला एका काडीला कमीत कमी 60 70 75 77 अशा काड्या लागलेल्या आहेत. तर आणि तसंच कुबेरला पण कुबेरचंही 50 60 70 70 75 अशा काड्या लागलेल्या आहेत त्यांना. आणि त्याची लोम या बाकी धानापेक्षा कमीत कमी 1.5 पटीनं मोठी आहे. ज्या शेतकऱ्यांनी या वाणाच्या धानाची लागवड केली त्यांच्यावर इतर शेतकऱ्यांनी बरीच टीका टिप्पणी केली. पण आज प्रत्यक्षात ज्यावेळी धान शेतात उभं दिसतंय तेव्हा मात्र सगळ्यांचा दृष्टिकोन बदलू लागलाय. संजय सत्तेकार भाऊनं जे बियाणं दिला मला, ते लावलं तर कम खर्चामध्ये चांगली फसल होऊन राहिली. पहिले कम से कम एकरी 30,000 रुपये खर्च लागायचा, आता कम से कम एकरी 15,000 रुपये येऊन राहिला. तसं अर्धाच येऊन राहिला खर्च. याच गावातल्या ज्ञानेश्वर चकोलेंना पण धानाचं 1.5 उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. याबरोबर उत्पादन खर्च देखील कमी झालाय. देशी वाणाचं धान रोगप्रतिकारक असून त्यावर अवघी 1 फवारणी घ्यावी लागली आहे. शिवाय अतिवृष्टीत देखील हे धान टिकून आहे. धानाचे जे बीजा आहे ते आम्ही 1-1 फुटावर असं 4-4 दाणे 4-4 दाणे आम्ही पूर्ण शेतीमध्ये बाया लावून सन्याने लावण केली. पण ते आजूबाजूचे शेतकरी म्हणत होते का आता ह्या शेतकरी डुबलावा. पण पोळ्याच्या जवळपास मग धान सण चांगला वाटायला लागला. तर त्याच्यामुळं आम्हाला ते पारंपरिक पद्धतीपेक्षा कोरड्यावरच आम्हाला हे अगर शेती तयार करून अगर कोरड्यावरच अगर धान लावले तर एक तर टायमिंगची बचती होईल आणि धान म्हणजे चांगल्या पद्धतीनं होईन बा आणि फसल बी कमीत कमी 1.5 पटीनं जास्तच राहील. या तांदळाचा बाजारभाव प्रति किलो 40 ते 50 रुपये किलो आहे. यापासून चकोले आणि सगळ्या शेतकऱ्यांना एकरी किमान लाख ते सव्वा लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. त्यातून खर्च वगळता किमान लाखभर रुपयांचा नफा मिळेल असा विश्वास वाटतोय. रघुवंशींचं हे देशी वाण नागपूर जिल्ह्यातल्या धान उत्पादकांसाठी वरदान ठरलंय. त्यामुळे इथले धान उत्पादक बियाणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील. पर्यायानं उत्पादन खर्चात घट होऊन शेतीचा नफा वाढण्यास नक्कीच मदत मिळेल. कुबेर हे देशी वाण लावलेल्या धानाची स्थिती आपण पाहू शकतो. या धानाच्या प्रत्येक झाडाला 50 ते 60 फांद्यात आणि प्रत्येक फांदीला एक लोम आहे. इतर संकरित बियाणांच्या लोमपेक्षा ही लोम 1.5 पटीनं मोठी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात 1.5 पटीनं वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचा खर्च नाही, शिवाय रोग कमी असल्यामुळे फवारण्यांचाही खर्च कमी. त्यामुळे या देशी वाणामुळे शेतकरी बियाणांच्या बाबतीत स्वावलंबी होईल आणि त्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.